का आमचे फोटो राहिले यांनी लाईटच बंद केली. पोलीस आल्यामुळे आम्हाला काहीतरी खायला सगळं आमच्या बजेटच्या बाहेर. काला घोडा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे कुणाल क्रिएशन. आज मी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला. येण्याचं कारण काही नाही, फक्त असंच फिरण्यासाठी, ब्लॉग बनवण्यासाठी. रात्रीचे वाजले आता 10:24. मी माझ्या आत्याचा मुलगा आणि माझा यो दुसरा ब्लॉगर आहे. यो खूप मोठा ब्लॉगर आहे, पण यो आता सध्या त्याचा वेगळा कंटेंट शूट चालू आहे. त्याच्यावर पण आम्ही तुम्हाला व्हिडिओ येणार, ती कोल्हापूरमध्ये व्हिडिओ येणार आहे, पण ती पण तुम्ही बघा, त्याला पण पर्यंत. आज बघा लोक सकाळपासून एवढी जातात, अजूनपर्यंत लोक एवढी फिरतायत, सगळी करतायत, पण सगळी लोक स्वतःच्या कामासाठी काम करतात. त्याच्यासाठी मी पण आलो आज मुंबई बघण्यासाठी. रात्रीची मुंबई जवळजवळ 3 ते 4 तास लागलं मला इथं मुंबईमध्ये येण्यासाठी. का तसं आम्ही पकडली कर हा गे. हे बघा काय झालं, करतो काय झालं, काय झालंय. हा 3 ते 4 तास आम्ही वाशिम बसून बसलो होतो. 3 ते 4 तास झालं आम्हाला. आता रस्त्याला आहे, ती ट्रेन का पोहोचत नव्हती. जवळजवळ 10:30 आता मग किती 10 वाजून 24 मिनिटं आले तेव्हा आम्ही तसे मुंबईला पोहोचलो. त्याला उगाच मुंबईला धावतं शहर का उगाच नाही बोलत, कारण की पूर्ण मुंबई ही धावते. पूर्ण एकूण एक माणूस बघाल ना, तर पूर्ण सर्वजण असे धावत आहे. कोण कोणाच्या कामासाठी, कोण बाहेर चाललंय, कोण. हे बघा मुंबई बघा काय भरलंय. आज शनिवार आहे, 1-2 तासामध्ये आता रविवार मित्रांनो. हे आधी ब्रिटिश स्टेशन म्हणून ओळखायला जायचं, कारण की आधी व्हिक्टोरिया राणी म्हणून होती, त्यांचा हा महल होता. नंतर आता त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालं. 11ला बंद होते. चला पटापट चला, कारण की 10-10:30 झालं. आम्ही काय खाल्लेलं पण नाही, काय नाही. जर लेट पोचलो मित्रांनो. लाईट बघा, व्ह्यू काय व्ह्यू आहे, काय ही मुंबई एक नंबर. काय व्ह्यू आहे, एक नंबर. काय आज रात्रीची बघा, ही जी रात्रीची ब्युटी आहे बघा, रात्रीची ब्युटी. काय ट्रॅफिक फुल ना. मध्ये आमचा कंटेंट पण चालू आहे, मध्ये आमचा व्लॉग पण चालू आहे, सगळा चालू आहे. ते कंटेंटची व्हिडिओ एक नंबर माप येणार. लाईट एक नंबर. हा मला पण 1, 2, 3 माहीत पडायच्या वाली. अरे का 10-10:30 झाले तरी दुकानं बघा, सगळी दुकानं ओपन आहेत. आम्ही 350 रुपये, 50 रुपये सगळा 50 रुपयाला आहे. आपल्याकडे 50 रुपयाला काय नाही भेटत. 50 रुपये घेतलं का 10 मिनिटात संपलं. काय रे बबल्या. ओ भाई साहब, यात व्ह्यू साठी सगळे लोक येतात मित्रांनो. व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर. व्ह्यू बघा, व्ह्यू चेक करा. एक फोटो काढून घेतो, नंतर असं नको आला का आमचे फोटो राहिले यांनी लाईटच बंद केली, असं नको आला. मग आधीच फोटो काढून घेतो. फोटो काढलं म्हणजे डोक्याला ताप नाही, नंतर बोलायला कोण नाही. एक नंबर फोटो काढू फक्त. खाऊ गल्लीमध्ये पूर्ण खाऊ गल्ली भरलेलं आहे. एक साईडला बरं ना खाऊ गल्ली भरलेलं आहे. कुठं शोरमा
शोरमा चिकन चिकन खातात नाही जरा पण नाही ना व्हेज दे ना. व्हेज मध्ये काय पनीर हा पनीर दे. पण कुठं भेटेल कुठं भेटतं दोन्ही अरे पावजी आहे ना. असं चायनीज चायनीज ही इथेशी पण सगळी लोक चालतात इथं काय चायनीज प्युअर व्हेज पुढं जाऊन येऊ ना रिटर्न येऊ पुढं जाऊन ना रिटर्न जाऊन येऊ ना पुढं तर चल ना पुढं जाऊन येऊ जाम गर्दी आहे जाम गर्दी आहे. पारला असता त्या एक बरं आपण काही जास्त आणलेलंच नाही का चेंज करून जाऊ लय गर्दी काय गर्दी सगळी गर्दी पूर्ण पाहिजे ती वस्तू आहे पाहिजे ती वस्तू लॉलीपॉप झाला अख्खा नूडल झाला ओपन शर्मा शेवरमा राईस बर्गर झाला पिझ्झा पाहिजे ती वस्तू आहे पाहिजे तो दुकान दुकान आहे पाहिजे ती वस्तू नाही हा घे मी काही ते पनीर शोरमा खातो आणि तुम्हाला भेटतो त्यानंतर चिकन आहे मी आता पनीर शोरमा खाताना तुम्हाला भेटतो पनीर कारण पनीर शोरमा एक नंबर यांनी चिकन खाल्ला पण पनीर त्याच्यापेक्षा 10 पटींचा चांगला आहे एवढं भारी लागतं आपण शाकाहारी माणसं आहेत आपण शाकाहारी माणसं खाल्ला दुसरं काही खाल्ल्यावर दाखवतो परत लावला काहीतरी खायला सगळ्या आमच्या बजेटच्या बाहेर आहे 500 रुपयामध्ये खायचं आहे आम्ही चॅलेंज घेतला होता 500 रुपये इथंच आमचं 300 रुपये संपलेले आहेत तर आम्ही 500 रुपये आमचा पुरा होईल माहीत नाही आम्हाला पण आता 300 रुपये संपलेले आहेत आता बघतो आम्ही काहीतरी खातो तशी मोमोज वगैरे पण मोमोज आपल्याला काही आपण खाल्लेलं कधी आपल्या बरोबर आहे ना मोमोज नाही काय नाही परत फ्रँकी वगैरे ती बोलतात कारण आम्हाला ते इंग्लिश नाही का आपल्याला गावठी तडका लागते हा ये शॉर्मा आमचे कसं तिकडं हे चालू आहे ना म्हणून जरा खाल्लाय लय क्लास होता लय पहिला आपण खाल्लाय मला मागू काय पण पनीर शेजवान राईस म्हणजे कसा जरा टेस्ट तरी लागला असा आज या इंडिया वर्सेस USA वर्ल्ड कपची पहिली मॅच होती T20 वर्ल्ड कपची आणि त्याच्यामध्ये इंडिया जिंकली त्यामुळे आज एवढी गर्दी ना सगळ्यांच्या ड्रीम 11ची आपले जर्सी ड्रीम 11 बंद झाली तरी आता थोड्या वेळा यांच्या अपलोड आहे जसं पण आज जे जिंकले म्हणून एवढी गर्दी नाहीतर इतके एक माणूस बोलत होता जर जिंकले नाही ना तर अर्ध्यात सगळे पळून जातात तर त्यामुळं आज जर गर्दी जास्त आम्हाला पण मुंबईचा कल्चर समजला मुंबईमध्ये खाऊ गल्लीमध्ये किती गर्दी असते ना का टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं आहे एक घास हा एक नंबर चिकन पेक्षा 100 पटीने पनीर भाजी तरी पण चिकन खाता पनीर मध्ये एक घास टाकलाय त्यांनी आम्हाला सांगतो पनीर बोलतो चांगला नाही हा असा टाकला काय लाईक करो शेअर करो हा पनीरला विषय आहे नाही हा पनीर ब्रँडेडच आहे भाई कायची गोष्ट आहे का पनीर एक नंबर जस्ट खाऊन झालेले पनीर राईस मागवला होता ते खाल्ला आणि आता चाललो आम्ही मरीनला फिरायला आम्हाला 12ची ट्रेन आहे 12ची ट्रेन पकडायचीच आहे काही करून पकडायचे आणि आता आलो थोडा रिओप येतो महाराष्ट्र शासन म्हणून दुकानाचं नाव आहे महाराष्ट्र शासन त्यांनी घेतला नाही घेतला काय बाबा ते दिवशी पिला ना हे लेवरा बेकार एकदम आता कुठून हेल नको द्या या बरं आहे ताईने आणलेलं ना हेल ना पेप्सी ना तो याचा नाही का अरे जाऊ आता खाल्ला मोजिटो थोडा पचन पण झाला पाहिजे त्याच्यासाठी लेमन बाबा काय मोठं थोडी मोठी घुस गेली ती बघ काय रे लेमन मोजिटो सोबत त्या पण भेटते का फ्री
घे ना चिअर्स. चिअर्स. अरे वल्ला एक झटक्यानं अख्खा पिल्लास. ऍक्शन नको मारू. त्या रस या नाही का त्या मोजितो आहे त्या लिंबू सरबत नाही. अरे ते या आहे त्यात काय बोलतात त्याला मस्त चांगला आहे. एक नंबर मस्त. त्याच्या आतमध्ये ना मोजितो मध्ये मस्त लिंबू आहे परत तुळशीची पानं आहेत मस्त पचनासाठी. मला तर भारी वाटला. एक नंबर. काला घोडा महोत्सवला आले म्हणजे संपलाय काला घोडा महोत्सव पण आता संपलाय तरी पण संपलेला. अरे संपला कधीच. काला घोडा या का इथेशी काला घोडा लावलाय. आपण काला घोड्याचे इथं यो बाबो काला घोडा बघ. बघ काला घोड्याचे इथं आलो. तुम्हाला आपला नशीब तुम्हाला माहित आहे का. आपल्याला नाही कुठला दर्शन भेटत नाही आपल्याला कुठेशी काय एखादा फेस्टिवल भेटत. आपलं नशीब तुम्हाला माहिती आहे कसं आहे. हे बघा काला घोडा किती खतरनाक. 101 वस्तू इथं बनवल्या होत्या. काय आर्किटेक्चर आहे. तिकडं पुढं पण आहे तिकडशी पण आहे. तुम्हाला दाखवतो मी. इथं भारी फोटो येतील इथं ह्याच्यात काला घोडामध्ये. आणि एक नंबर म्हणजे मी जे रीलवर बघितलं होतं एवढं खतरनाक होतं ना. हे बघा इथेशी पण आहे. हे पण चांगलं आहे. त्याशिवाय हे बघा व्हिडिओ काढणारे आणि त्याच्यात तिकडं कॉन्सर्ट होता. आणि इकडशी अजून एक घोडा आहे काला घोडा. कधी वाटला होता तुम्हाला काला घोडा आपल्याला बघायला भेटेल. एक काला घोड्याचं एक वैशिष्ट्य बघा याच्यात काय काय लिहिलेलं आहे. मुक्ती ती आझादी स्वतंत्रता म्हणजे एक प्रत्येक वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याचं लिहिलेलं आहे का. इंडिपेंडन्स म्हणजे स्वतंत्रताबद्दल त्यांनी वेगवेगळं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिकडं पण एक काला घोडा म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय ना काय काला घोड्याचं काय ना काय बनवलेलं आहे. म्हणजे जो काला घोडा ज्याला म्हटलं जातं ते शपथ देवा किती खतरनाक. देवा चर्च गेट आणि हा इथे एक स्टॅच्यू बनवला आहे तो एक नंबर दिसते. आणि तिकडं पण खूप सारे आहेत. तुम्हाला दाखवते बा सगळे इथे याला लाईट बीट लावलेले. चार्जिंग सप्लायचं चार्जिंग पण एक नूर सर्च फॉर इन्फिनिटी इन सिमेट्री. हे बघा किती खतरनाक दिसतंय. ते इथे हे डायरेक्टर आणि हे थोडंसं आता हे बघा इथे एक मशरूम टाईप बनवलेलं आहे. आता संपलेलं आहे सगळं. आता त्याच्यात काहीच रे. माझा फोटो काढ ना इथे थोडासा माझा फोटो. हा एक उभं ट्रेनचा डब्बा तसा बनवलेला आहे. बसायला एका बाजूला पत्र्याचे बसण्यासाठी आणि एक बाजूला एकदम मस्त मऊशीर गादी. परत त्याच्यामध्ये फॅन लावलेले. फॅन लावल्यानंतर परत जसं आपल्या ट्रेनमध्ये असतं ते तसं प्रॉपर तसं बनवलेलं आहे. तिथे चेन खेचण्यासाठी खेचण्याचं बनवलेलं आहे. त्याच्यानंतर सगळं बसण्यासाठी बघा जसं तुम्हाला काच असते इथं विंडो आहे. विंडोचं जसं आपले त्याचं ना भाग सिमरन माग त्या प्रकारची फिलिंग वाटते ना. हे बनवलेले. आम्ही थोडा लेट आलोय. लेट म्हणजे तुम्हाला आपण ज्यामध्ये जास्त लेट आहे. आणि आता थोडं पुढं चाललंय. तो पुढं बघतो काय आहे का अजून. तिकडेशी पण थोडाफार आहे. आता संपत आलेला बघा. तिकडेशी सेटअप होता पूर्ण जबरदस्त कॉन्सर्ट टाईप होता. हे बघ केने एक मूवीचं पण हे होतं काला घोडा आर्ट फेस्टिवल.
हे बघा तुला तुला शोभणार नाही करोडाचा भाई साहेब दिसतोय बघ ना काय अख्खे व्हिडिओ मध्ये तो तसाच केलेला त्यांनी असं जातो यांनी रील बनवून फायदा नाही बेकार बेकार एक 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 नंबर. मित्रांनो आता सनी लिओनचा पण एक पिक्चर येत आहे काहीतरी केनेडी असं Zee5 वर 20 फेब्रुवारी तर बघायला विसरू नका सगळ्यांनी बघा. आणि आणि उद्या शेवटचा दिवस आहे याच्यामध्ये काला घोडाचा जो उद्या म्हणजे तारीख किती रे उद्या काहीतरी 16 8 हे बघा किती खतरनाक एक नंबर याला काय याचं नाव काय आहे त्रिकाल का आम्हाला काय त्रिकाल समजलेलं नाही. साइन द साइड यू प्ले टू मेक रियल हे जरा चांगलं वाटतंय बघा काय एक नंबर काल नाही इथं एक नंबर इथं सगळ्यांनी यांच्या सह्या वगैरे केलेल्या आहेत. आम्ही स्केच पेन आहे का बंद झाला द्या झाला बंद झाला आपल्या हाती तरी थांबते अखेरात तशी चर्चगेट स्टेशन का खतरनाक वाटतो. आता बहुत झाला जाम थकलो आणि जाम घाम फुटला. इकडं पण आहे खूप स्टॉल आहेत खूप. उद्या शेवटचा दिवस आहे उद्या 7-8 तारीख आहे तरी पण लोक येतात. एपिक कली म्हणून आहे आणि इथे एक तुम्हाला हे असं काहीतरी दिसणार आहे बघू मोबाईलमध्ये दिसतं का थोडंसं बघ मला डोळ्यांनी दिसतं का नाही ते बघतो पहिले. जर तुम्हाला पण दिसला असेल तर कमेंट करून सांगा. थोडंफार तर दिसते कारण की त्या बाजून पूर्ण असं ते दोरी वगैरे त्यांनी बांधून ठेवलेलं आहे आणि हे बघा ते असं दिसतं. आता मी बघून असं बघितलं थोडंफार दिसतं काला घोडा आणि काला घोड्याच्या इथला आता उद्या इथं आता रात्री तर काहीच नाही आहे. थोडाफार आम्हाला आता ट्रेन तर नाही आहे तर बघायला जेवढा भेटला तेवढा आम्ही बघितला आणि आता चालू मरीनला. रुको आणि आता चाललेलं आहे हे काला घोड्याचं एंट्री गेट आहे काला घोडा महोत्सव 2023 आणि आता घेतला ना सिग्नल लागला म्हणून यायला भेटला. चर्च गेट यो बघ ना काय खतरनाक दिसतो एकदम ॲस्थेटिक भाई काय जबरदस्त. आपला ॲस्थेटिक शब्द जाम फेमस झालाय नुसतं ॲस्थेटिक सगळ्या याच्यात ॲस्थेटिकच. ॲस्थेटिक म्हणजे जाम भारी हा लय भारी आपल्या भाषेत जाम भारी लय भारी. असा रात्रीचे दिसतं बघ ना काय भारी कसा दिसतंय एकदम ॲस्थेटिक दिसतंय. पोचलो जाम चालू काय आहे मॅच तिकडच होती ना ते बाजूला मरीन ड्राइव्ह मरीन ड्राइव्ह बघा मरीन भरपूर पब्लिक तर आता ऑडी भेटणार ना आपल्याला इतकं म्हणजे रात्र म्हणजे काहीच नाही. चल ना आता चला चाललो. याला तर काय अक्कलच नाही बाबा. पब्लिक बसले का काय बसली बाबा सगळी चिल मध्ये बसल्यात एवढी सगळी.
फुल गर्दी आहे. त्याचे तो मस्त फॅमिलीसोबत बसलेले मॅच जिंकल्यानंतर सगळे इकडे येऊन थांबलेले आहे. कसा समोर समोर तुम्हाला दिसत असं वानखेडे स्टेडियम आहे. आजचा ब्लॉग इथपर्यंतच, कारण की आम्ही मरीन ड्राईव्हला बसलो होतो. खूप जवळजवळ 1-1:30 वाजेपर्यंत बसलो, पण पोलीस आल्यामुळं आम्हाला इथून जावं लागतं आहे, कारण की याच्यानंतर आम्हाला बसून देत नाही. आणि त्याने म्हटलं की जास्त वेळ राहू नका. त्याच्यानंतर आता आम्ही थोड्याच वेळानंतर आम्ही इथून निघणार आहे. आता चालत तर व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बाय.